त्याला जायचं ते जा ना, आम्ही काय अडवालो का तुम्हाला? बेकार ठरवू. तुम्ही जर असे परस्पर जर उद्योग करीत असाल, बोलून जर खाली पाडीत असाल, तर उद्या तुम्हाला किमान वेतन तरी कोण देणार आहे लक्षात घ्या. का तर आपल्या संघटनेमध्ये अशा तऱ्हेची जी वागणूक सुरू झालेली ती आवरली पाहिजे. ती आवाज पंचायत कर्मचारी महासंघाचा तो देशाचा मुख्यमंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. या देशाचा मुख्यमंत्री मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद. ग्रामीण विकास मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. ग्रामीण विकास मंत्री मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. हायटेक जिंदाबाद, हायटेक जिंदाबाद, हायटेक जिंदाबाद. ग्रामपंचायत कर्मचारी एकजुटीचा विजय असो, ग्रामपंचायत कर्मचारी एकजुटीचा विजय असो. आणि आज महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या प्रलंबित आर्थिक मागण्यासाठी जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांना निवेदन देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे प्रश्न गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित आहेत. खरं म्हणजे शासनमान्य मागण्या प्रलंबित आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी नवीन कोणतीही मागणी केलेली नाही, पण किमान वेतन फेब्रुवारी 2023ला मुदत संपलेली आहे. तर नवीन किमान वेतनाची कमिटी बसवत नाहीत, नवीन किमान वेतनाचे दर जाहीर करत नाहीत. म्हणून हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर प्रचंड मोठा अन्याय आहे. त्याबरोबरच उत्पन्न आणि वसुलीची अट रद्द करतो अशा प्रकारची आश्वासनं दिली गेली, पण प्रत्यक्षात मात्र वसुलीला शिथिलता दिली आणि उत्पन्नाची अट आहे तशीच ठेवली. परिणामी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला उत्पन्नाच्या मर्यादेमध्येच तो पगार मिळत असल्यामुळं शासनाने मान्य केलेला पगार 2023 पूर्वीचा 75% आणि 50% त्यांना घ्यावा लागतो. आज प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागण्या काय आहेत? आमची प्रमुख मागणी अशी आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या बरोबर ताबडतोबीनं ग्रामीण विकास खात्यानं आणि मुख्यमंत्र्यांनी बैठक केली पाहिजे आणि मागच्या प्रलंबित मागण्या ताबडतोबीनं मंजूर केल्या पाहिजेत. अभय यावलकरच्या शिफारशी लागू केल्या पाहिजेत, किमान वेतन लागू केलं पाहिजे, 10% आरक्षणाप्रमाणे भरती केली पाहिजे, उत्पन्नाची अट रद्द केली पाहिजे आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला पेन्शन लागू केली पाहिजे. ह्या आमच्या मुख्य मागण्या आहेत आणि या मागण्या आम्ही आज करीत नाहीत, गेल्या 10 वर्षापासून मागण्या करतो. पण महाराष्ट्राचं सरकार ज्यावेळेसपासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी हा देवेंद्र फडणवीस आणि हा एकनाथ शिंदे ज्यावेळेस विराजमान झाले त्यावेळेसपासून ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या सह महाराष्ट्रातल्या सर्व कामगारांची अतिशय फरफट चालू आहे आणि फरफट दूर करण्यासाठी आम्ही आंदोलन करीत आहोत. तथापि 7 जूनपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये जर सकारात्मक भूमिका घेतली नाही तर 8 जूनपासून आम्ही महाराष्ट्रातले सर्व ग्रामपंचायत कर्मचारी नागपूरच्या दिशेने कूच करून नागपूरच्या देवेंद्र फडणवीसच्या ऑफिसच्या समोर हजारो कर्मचारी जेलभरो आंदोलन करणार आहेत. 8 जून रोजी याची नोटीस देण्यासाठी आम्ही या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. आम्ही ही नोटीस माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देत आहोत.